नमस्कार. आज आपण 2026 या वर्षावर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून एक सखोल चर्चा करणार आहोत. आपल्याकडे काही ज्योतिषीय विश्लेषणं आहेत आणि त्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतीये. 2026 हे एक सामान्य वर्ष नाहीये. नाही, अजिबात नाही. गुरुग्रह एका वर्षात 3 राशींमध्ये भ्रमण करणार आहे. हे तर एखाद्या कॉस्मिक रोड ट्रिप सारखं वाटतंय. अगदी. कॉस्मिक रोड ट्रिप हा शब्दप्रयोग खरंच खूप योग्य आहे. 2026 हे वर्ष ग्रहांच्या हालचालींमुळे अत्यंत गतिमान असणार आहे. म्हणजे बघा, एकीकडे शनी महाराज वर्षभर मीन राशीत स्थिर राहून प्रत्येकाला कर्म आणि संयमाची आठवण करून देतील. दुसरीकडे राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत बसून अचानक बदल घडवतील. अच्छा. पण या सगळ्याचा केंद्रबिंदू असेल गुरुग्रहाचं भ्रमण राशीत. गुरु म्हणजे ज्ञान, भाग्य, विस्तार. आणि जेव्हा हा ग्रह इतक्या वेगाने जाडा बदलतो तेव्हा तो प्रत्येकाच्या आयुष्यात अनपेक्षित संधी आणि थोडी अस्थिरताही निर्माण करतो. हे ऐकूनच खूप उत्सुकता वाटते. चला तर मग या सगळ्याचा आपल्यासारख्या सामान्य माणसावर काय परिणाम होणार हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे वर्षाची सुरुवात कशी असेल? नक्कीच. तर वर्षाचा पहिला टप्पा म्हणजे जानेवारी ते मे अखेरपर्यंत गुरु मिथुन राशीत असेल. याचा सर्वात जास्त फायदा वायू तत्वाच्या राशींना म्हणजे मिथुन, तूळ आणि कुंभ राशींना मिळतो. आणि बाकीच्या राशींचं काय? त्याचवेळी मेष राशीवर शनीच्या 7.5चा प्रभाव सुरू झालेला असेल. थांबा, इथेच मला एक प्रश्न आहे. आपण अनेकदा 7.5 हा शब्द ऐकतो, पण अनेकांना त्याचा नेमका अर्थ माहीत नसतो. थोडक्यात सांगाल का? हो, नक्कीच. 7.5 म्हणजे जेव्हा शनिग्रह तुमच्या राशीच्या आधीच्या घरात, तुमच्या राशीत आणि तुमच्या राशीच्या पुढच्या घरातून भ्रमण करतो, तो 7.5 वर्षांचा काळ असतो. अच्छा. आणि हा काळ भीतीदायक नसतो, तर तो कर्म, शिस्त आणि वास्तवाची जाणीव करून देणारा असतो. 2026 मध्ये कुंभ, मीन आणि मेष राशींवर हा प्रभाव राहील. म्हणजे मेष राशीसाठी वर्षाची सुरुवात थोडी आव्हानात्मक असू शकते. हो, बरोबर. जरी एका विश्लेषणामध्ये मेष राशीला भाग्यशाली म्हटलं असलं तरी मीन राशीतील शनी नवीन कामांची सुरुवात करेल, पण त्याचवेळी खर्च वाढवेल. मात्र गुरुच्या कृपेमुळे धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि राहू केतू आर्थिक लाभ देतील. म्हणजे मेष राशीसाठी संधींसोबत सावधगिरी असं काहीसं सूत्र दिसतंय. अगदी. याच काळात इतर भाग्यशाली राशी जसं की सिंह यांची काय स्थिती असेल? सिंह राशीला तर सर्वात भाग्यशाली म्हटलंय. हो, पण इथेच ज्योतिषशास्त्राची गंमत आहे. एका बाजूला सिंह राशीला सर्वात भाग्यशाली म्हटलंय कारण त्यांचा स्वामी सूर्य बलवान असेल, मान सन्मान वाढेल. पण दुसऱ्या बाजूला तपशीलवार विश्लेषण सांगतं की केतू ग्रह वर्षभर सिंह राशीतच असणार आहे. अच्छा, केतू. हो, आणि तो काही प्रमाणात अलिप्तता किंवा गोंधळ निर्माण करू शकतो. आणि सोबतच रजत पायातील 8वा शनी आहे. परत एक नवीन शब्द, रजत पाया. आता हे पाया काय आहेत? हे सोन्या चांदीचे प्रकार आहेत का? तुम्ही अगदी जवळ पोचला आहात. ज्योतिषशास्त्रात शनीच्या स्थितीनुसार वर्षाचं फळ ठरवण्यासाठी सुवर्ण म्हणजे सोनं, रजत म्हणजे चांदी, ताम्र म्हणजे तांब आणि लौह म्हणजे लोखंड असे 4 पाय मानले जातात. अच्छा, म्हणजे सोन्या चांदीचे पाय चांगले. हो, सोप्या भाषेत सांगायचं तर ते शुभ फलदायी मानले जातात. तर तांबे, लोखंडाचे पाय जास्त मेहनत आणि संघर्ष दर्शवतात. समजलं. सिंह राशीसाठी रजत पाया म्हणजे चांदीचा पाया आहे, जो शुभ आहे. पण तो 8व्या स्थानी असल्यामुळे सुरुवातीला काही अडचणी, उदासी किंवा आरोग्याच्या तक्रारी येऊ शकतात. अरे रे. पण याच शनीमुळे संशोधन किंवा गूढ विषयात प्रसिद्धी मिळू शकते. वा. म्हणजे एकाच वेळी 2 अगदी विरुद्ध गोष्टी घडत आहेत. बरोबर. एका बाजूला मान सन्मान वाढतोय आणि दुसऱ्या बाजूला केतू आणि शनीमुळे काही आव्हानं आहेत. हा तर मोठा विरोधाभास आहे. खूप चांगला प्रश्न आहे. याचा अर्थ असा की 2026 मध्ये सिंह राशीच्या लोकांना बाह्य जगात प्रचंड यश मिळेल. पण आंतरिक पातळीवर त्यांना स्वतःसोबत काम करावं लागेल. प्रसिद्धी मिळेल, पण एकांतही हवासा वाटेल. म्हणजे हे वर्ष त्यांना बाह्य यशासोबतच आत्मपरीक्षणाची संधी देईल. अगदी बरोबर. आता स्पष्ट झालं. चला वर्षाच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया. 1 जूनला गुरु कर्क राशीत प्रवेश करतो. हा एक मोठा बदल आहे. खूप मोठा. जणू काही आपला उदार पण चंचल पाहुणा म्हणजे गुरु आता घरातल्या दुसऱ्या खोलीत आला आहे. याचा काय परिणाम होईल? अगदी. आणि गुरु कर्क राशीत उच्चस्थानी असतो, म्हणजे तो इथे सर्वात शक्तिशाली आणि आनंदी असतो.
अच्छा. हा बदल जलतत्वाच्या राशींसाठी म्हणजे कर्क, वृश्चिक आणि मीनसाठी अत्यंत महत्वाचा ठरेल. कर्क राशीबद्दल काय? त्यांच्यासाठी सुरुवातीला अडचणी होत्या असं तुम्ही म्हणालात? हो, तर कर्क राशीसाठी आता दिलासा मिळेल, पण जून नंतर मानसिक त्रास वाढण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्या राशीतच गुरु आल्याने विचारांचा वेग प्रचंड वाढेल. बरं. मात्र ऑक्टोबरनंतर आर्थिक लाभाचे मोठे योग आहेत, म्हणून कर्क राशीसाठी हे वर्ष अंतर्मुख करणारे पण शेवटी फायदेशीर ठरू शकते. आणि वृश्चिक राशी त्यांच्यासाठी पण सावधगिरीचा इशारा होता ना? वृश्चिक राशीसाठी वर्षाची सुरुवात स्वर्णपायातील 5व्या शनीमुळे मानसिक अशांतीची असू शकते. पण 1 जून नंतर त्यांच्यासाठी अक्षरशः गेम चेंजर काळ सुरू होईल. अरे वा. 9वा गुरु त्यांच्यासाठी धनवर्षाव करेल. अडकलेले पैसे परत मिळतील, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि भाग्याची पूर्ण साथ मिळेल. हे तर खूपच सकारात्मक आहे. हो, आणि राहू केतू आधीपासूनच करिअरमध्ये मोठी झेप घेण्यासाठी मदत करत आहेत. त्यामुळे जून नंतर वृश्चिक राशीच्या लोकांचा आत्मविश्वास कमालीचा वाढेल. मग धनु राशीचं काय? जिला सुवर्ण काळ म्हटले आहे, त्यांच्यासाठी जून नंतर काय बदल होतील? धनुराशीसाठी गुरुकृपेमुळे लाभ नक्कीच होतील. पण इथेही एक पण आहेच. तो काय? रजत पायातील 4था शनी स्पर्धा आणि विरोध वाढवू शकतो आणि ताम्र पायातील राहू केतू चुकीच्या निर्णयामुळे नुकसान करू शकतात. अच्छा. जूनमध्ये गुरुच्या बदलामुळे त्यांच्या प्रतिष्ठेवर आणि बचतीवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे त्यांना जपून राहावे लागेल. म्हणूनच त्यांच्यासाठी एक सल्ला दिला आहे: कमी बोला आणि जास्त ऐका. कमी बोला हा सल्ला धनुराशीसाठी महत्वाचा आहे. हो, मौन पाळल्याने त्यांचे अनेक प्रश्न सुटू शकतात. याच्या अगदी उलट मकर राशी तर कर्मासाठी ओळखली जाते. त्यांच्यासाठी 2026 कसं असेल? मकर राशीसाठी हे वर्ष मेहनतीचे फळ देणारे आहे. इथे लहुआ पायातील 3रा शनी आहे. लौह म्हणजे लोखंडी पाया, म्हणजे जास्त मेहनत. हो, मेहनत जास्त आहे, पण 3ऱ्या स्थानी असल्यामुळे हाच शनी त्यांना करिअरमध्ये प्रचंड लाभ देणारा ठरेल. त्यांच्या नवीन कल्पनांना यश मिळेल. जून नंतर गुरुच्या बदलामुळे जोडीदाराच्या मदतीनं आर्थिक लाभ होतील. त्यांच्यासाठी काही इशारा आहे का? हो, त्यांना एक इशारा आहे. इतरांच्या कामात किंवा मध्यस्थीमध्ये पडल्यास नुकसान होऊ शकते. त्यांनी फक्त स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करावे. म्हणजे जवळजवळ प्रत्येक भाग्यशाली राशीसाठी केतू किंवा शनीचं एक आव्हान सोबत आहेच. असं दिसतंय की 2026चं सूत्र संधींसोबत सावधगिरी असंच काहीसं आहे, नाही का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. कोणतीही रास पूर्णपणे चांगली किंवा पूर्णपणे वाईट नाही. प्रत्येक राशीसाठी संधी आणि आव्हाने यांचं एक वेगळं मिश्रण 2026 मध्ये तयार झालं आहे. उदाहरणार्थ? जसं की तुळा रास, त्यांच्यासाठी संतुलनातून समृद्धी असं म्हटलं आहे. शनीची स्थिती आर्थिक लाभ देणारी आहे, कर्ज कमी करणारी आहे. पण जून ते ऑक्टोबर या काळात गुरुच्या बदलामुळे करिअरमध्ये दबाव आणि तणाव जाणवू शकतो. ऑक्टोबरनंतर पुन्हा नवीन कल्पनांमधून प्रगती होईल. त्यांना वर्षभर संतुलन साधावं लागेल. आता वर्षाच्या शेवटच्या टप्प्याबद्दल बोलूया. 31 ऑक्टोबरला गुरु सिंह राशीत प्रवेश करेल. वर्षाच्या शेवटी होणारा हा बदल काय घेऊन येईल? हा 3रा आणि शेवटचा महत्वाचा बदल आहे. गुरुचा सिंह राशीतील प्रवेश अग्नितत्वाच्या राशींना म्हणजे मेष, सिंह आणि धनु राशींना ऊर्जा देईल. अच्छा, म्हणजे मेष राशीसाठी शेवट चांगला आहे. हो, मेष राशीसाठी ज्यांना जून नंतर वाहन किंवा मालमत्तेच्या कामात अडचणी येत होत्या, त्यांच्यासाठी 31 ऑक्टोबर नंतर भाग्योदय होईल. संततीबद्दल शुभ समाचार मिळतील. एका अर्थी सुरुवातीला धावपळ करायला लावणारं हे वर्ष शेवटी त्यांना थांबून विचार करायला लावेल आणि यशाचा मार्ग दाखवेल. आणि मीन राशी त्यांच्यावर तर 7.5चा प्रभाव आहे. वर्षाच्या शेवटी त्यांच्यासाठी काय असेल? त्यामुळे आरोग्य आणि मान सन्मान या दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल. गुरुचे भ्रमण ही सुरुवातीला आणि शेवटी बेचैनी वाढवणारं आहे. पण जून ते ऑक्टोबर हा मधला काळ, जेव्हा गुरु कर्क राशीत असेल, तेव्हा त्यांना नशिबाची जोरदार साथ मिळेल. म्हणजे त्यांच्यासाठी मधला काळ चांगला आहे. हो, वर्षाचा शेवट पुन्हा एकदा त्यांना संयम ठेवायला शिकवेल. तर या सगळ्या चर्चेतून हे स्पष्ट होते की 2026 मध्ये ग्रहस्थिती सतत बदलती राहणार आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने काय करावं? काही सर्वसाधारण उपाय आहेत का जे सर्वांना मदत करू शकतील? हो, तिन्ही स्रोतांमध्ये काही समान उपाय सांगितले आहेत जे कोणत्याही राशीची व्यक्ती करू शकते. पहिला कोणता? पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय आहे सूर्य उपासना. सूर्य हा आत्मविश्वास, ऊर्जा आणि आरोग्याचा कारक आहे.
रोज सकाळी तांब्याच्या पात्रातून सूर्याला अर्घ्य देणे, ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करणे आणि शक्य असल्यास आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे खूप फायदेशीर ठरू शकते. बरोबर. आणि यासोबतच अहंकार आणि क्रोध टाळण्याचा सल्लाही दिला आहे, कारण 2026 मध्ये अनेकदा संयमाची परीक्षा घेतली जाईल. हे तर सोपे आणि प्रभावी उपाय आहेत. याशिवाय अजून काही? हो, दुसरा महत्वाचा उपाय आहे दान आणि सेवा. कर्मफळ सुधारण्यासाठी हे आवश्यक आहे. म्हणजे काय दान करावं? आपल्या श्रद्धेनुसार आणि क्षमतेनुसार, जसे की रविवारी गहू गूळ, शनिवारी काळे तीळ किंवा लोखंडी वस्तू दान करणे. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे गरजू, वृद्ध आणि रुग्णांची सेवा करणे. यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा ग्रहांच्या नकारात्मक प्रभावाला कमी करते. आणि तिसरा काही महत्वाचा मुद्दा? तिसरा मुद्दा म्हणजे शिस्त आणि आदर. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करणे, आपल्या कामात आणि जीवनात शिस्त पाळणे आणि नियमितपणे योग किंवा ध्यान करणे, या गोष्टींमुळे मानसिक शांती मिळते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. खरं आहे. 2026 सारख्या गतिमान वर्षात जिथे अनेक बदल होणार आहेत, तिथे शांत आणि स्थिर मन असणं हीच सर्वात मोठी शक्ती ठरेल. खरंच. आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की 2026 हे वर्ष बदलांचे आणि आत्मपरीक्षणाचे असेल. गुरुग्रहाच्या या कॉस्मिक रोड ट्रिपमुळे अनेक अनपेक्षित वळणे येणार आहेत. कोणतीही एक रास पूर्णपणे भाग्यशाली किंवा पूर्णपणे दुर्दैवी नाही, तर प्रत्येकासाठी संधी आणि आव्हाने यांचे एक अनोखं पॅकेज तयार आहे. अगदी बरोबर. आणि या चर्चेतून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, जो ऐकणाऱ्यांनी स्वतःला विचारायला हवा. कोणता? आपण आज स्वर्णपाया, रजतपाया, ताम्रपाया आणि लहोपाया याबद्दल बोललो, जे ग्रहांच्या स्थितीनुसार मिळणाऱ्या एका पायाभूत स्थितीचे वर्णन करतात. मग प्रश्न असा आहे की ग्रह जर वर्षाचा पाया म्हणजे फाउंडेशन निश्चित करत असतील, तर त्या पायावर आपल्या वर्षाची इमारत किती मजबूत आणि सुंदर उभी करायची हे आपल्या कर्मावर आणि प्रयत्नांवरच अवलंबून नाही का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.